अंधजन मंडळाचे शंकरसेठ साबळे नेत्र रुग्णालय, प्रकल्प HV देसाई आय इन्स्टिट्यूट पुणे, सहाय्यता शंकरा आय फाउंडेशन। आपल्या डोळ्यांची योग्य काळजी घेण्यासाठी आता सोलापूरमध्ये एक विश्वासार्ह अत्याधुनिक सुविधा देणारे शहर व जिल्ह्यातील सर्वात मोठे नेत्र रुग्णालय उपलब्ध आहे। नमस्कार, मी बालाजी प्रकाश नांदवटे, सहशिक्षक विद्यामंदिर संस्था संचलित विद्यामंदिर हायस्कूल वैराग या ठिकाणी सलग 10 ते 12 वर्ष माझी सेवा आता पूर्ण झालेली आहे। मी कायम या पदावरती तिथं सहशिक्षक म्हणून नियुक्त आहे। असे असताना देखील सध्या संस्थेमध्ये 2 गट आहेत आणि 2 गटामध्ये वादविवाद चालू आहेत। त्याच्यामुळे सध्या धर्मादायुक्तांनी असे आदेश दिले की सध्या आमच्या संस्थेवरती कुठलेही कार्यकारी मंडळ अस्तित्वात नसताना देखील माझी व माझ्या मिसेसची बदली त्यांनी केलेली आहे। तर ही बदली नियमबाह्य पद्धतीने आहे। 2 गटामध्ये असलेल्या वादविवादामुळे त्यांनी आमची ही बदली केलेली आहे आणि त्याचा परिणाम माझ्यावर व माझ्या कुटुंबावर होत आहे। जगताप साहेबांनी, माध्यमिक विभागाचे जे सचिन जगताप साहेब आहेत, यांनी 3 महिने झाले तरी या अर्जाची माझी दखल घेतली नाही आणि त्या अनुषंगाने माझी उपासमार होत आहे, माझ्या परिवाराची उपासमार होत आहे। याच्यामुळे मी आज उपोषणाला इथं बसलेलो आहे आणि माझ्या मागण्या मान्य कराव्या। माझ्या मूळ आस्थापनेवरती त्यांनी मला रुजू करून घ्यावं। माझे जे थकीत वेतन आहे, प्रलंबित वेतन आहे, ते वेतन अदा करावे ही माझी त्यांना विनंती आहे। धन्यवाद। जगताप साहेबांकडून काय आश्वासन मिळालं का आपल्याला? जगताप साहेबांकडून तोंडी आश्वासन दिलं होतं। त्यानंतर जगताप साहेबांनी अद्यापपर्यंत मला कुठल्याही लेखी दिले नाही। 2 वेळेस सुनावणी घेतली, परंतु सुनावणीचा निर्णय त्यांनी अद्यापपर्यंत मला दिलेला नाही। आता आपल्या पुढची रूपरेषा काय? पुढची जोपर्यंत मागणी मान्य करत नाही तोपर्यंत मी उपोषण बंद करणार नाही। नमस्कार, माझं नाव प्रतीक्षा सदानंद शेळके। विद्यामंदिर संस्था संचलित विद्यामंदिर कन्या प्रशाला या ठिकाणी गेली 10-12 वर्ष कार्यरत आहे। माझी कायम सहशिक्षिका म्हणून तिथे नियुक्ती असताना देखील मी मुलींच्या शाळेत काम करते। आज गेली 12 वर्ष मी त्या ठिकाणी काम करते आणि आमच्या संस्थेवर कोणतेही कार्यकारी मंडळ नसताना माझे मिस्टर बालाजी प्रकाश नांदवटे हे मुलांच्या शाळेत असताना त्यांची जाणीवपूर्वक मुलींच्या शाळेत आणि माझी जाणीवपूर्वक मुलांच्या शाळेत बदली केलेली आहे आणि या बदलीमुळे आज 3 महिने झाले आमचा दोघांचाही कुठलाही पगार झालेला नाही आहे आणि यासाठी आम्ही मे महिन्यातच श्री जगताप सरांना अर्ज दिला होता की आमचं यावर काहीतरी दखल घेण्यात यावी, पण जगताप सरांनी त्याच्याकडे काहीही दखल घेतलेली नाही आहे। 2दा सुनावणी होऊनही त्याच्यावर कुठलाही निर्णय आम्हाला दिलेला नाही आणि त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसत आहोत। आमच्या पूर्ण कुटुंबाची या सगळ्या गोष्टीमुळे खूप उपासमार होत आहे। तरी आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण व्हाव्या एवढीच इच्छा आणि एवढीच त्यांना विनंती। धन्यवाद। ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच DD दर्पण न्यूजला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।